अस्थि नास्ति शिरो नास्ति बाहुरस्ति निरङ्गुलिः नास्ति पादद्वयं गाढम् अंगम आलिंगती स्वयं. ज्याला हाडे नाही, डोकं नाही, हात आहेत पण बोटं नाही, दोन पाय नाहीत तरीसुद्धा आपल्या शरीराला घट्ट मिठी मारतो. सांगा बरं कोण? सदरा. किमिच्छति नरः काश्यां भूपानां कोरणे हितः को वन्द्य सर्वदेवानां दीयताम् एकम उत्तरम. माणूस काशीमध्ये काय व्हावे अशी इच्छा बाळगून असतो. राजा युद्धात काय व्हावे अशी इच्छा बाळगतो. सर्व देवतांना कोण पूज्य आहे? एका शब्दात उत्तर द्या. मृत्युंजय. सीमन्तिनिषु का शान्ताः राजा को भूतगुणोत्तमः विदुषां का सदा वन्द्यः अत्रैवोक्तं न बुध्यते. स्त्रियांमध्ये शांत स्त्री कोण आहे? राजांमध्ये सर्वात गुणवान राजा कोण होता? विद्वानांमध्ये कायम पूज्य कोण आहे? उत्तर कोड्यात दिले आहे पण समजत नाही. सीता. सीता राम विद्या. पुरुषः कीदृशो वेत्ति प्रायेण सकलाः कलाः मध्यवर्णद्वयं त्यक्त्वा ब्रूहि कः स्यात् सुरालयः. जो पुरुष सर्व कलांचा जाणकार असतो त्याला काय म्हणतात? त्या शब्दाच्या मधली दोन अक्षरे सोडून दिल्यास उरलेल्या अक्षरांनी बनलेल्या शब्दांचा अर्थ होतो स्वर्ग. सांगा बरं कोणता? नागरिक. नाक. नाक म्हणजे स्वर्ग. विष्णु का वल्लभा देवी लोकत्रितयचारिणी वर्णवाद्यन्तिमो दत्त्वा कः शब्द तुल्यवाचकः. तीनही लोकात संचार करणारी विष्णूची प्रियपत्नी कोण आहे? जर पूर्ण नाव पाहिले आणि शेवटचे अक्षर जोडले तर त्याचा समानार्थी अर्थ असेल. मा लक्ष्मी. स आणि न जोडलं की स मा न. न तस्यादि न तस्यांत मध्ये यः तस्य तिष्ठति तवाप्स्यस्ति ममाप्स्यस्ति यदा जानासि तद्वद. या श्लोकाचे दोन अर्थ आहेत. जर एक शंका उत्पन्न करेल तर दुसरा उत्तर शोधायला मदत करेल. पण मला यातला हा दुसरा अर्थ व्यवस्थित वाटतोय. याच्या सुरुवातीला न आहे, शेवटीही न आहे, मध्ये य आहे. हा तुमच्याजवळ आहे आणि माझ्याजवळही आहे. जर तुम्ही जाणत असाल तर सांगा. न य न. डोळा. दंतैर्हीन शिलाभक्षी निर्जीवो बहुभाषकः गुणस्यूति समृद्धोपि परपादेन गच्छति. दात नसूनही दगड खाणारी निर्जीव असूनही खूप बोलत असते. जरी खूप गुणांनी संपन्न आहे तरीसुद्धा दुसऱ्यांच्या पायांमुळे जाते. चपला. अपदो दूरगामी च साक्षरो न च पंडितः अमुखस्फुटवक्ता च यो जानाति स पंडितः. पाय नसूनही दूर दूरपर्यंत चालत जातो. साक्षर आहे पण पंडित नाही. तोंड नसूनही स्पष्ट बोलतो. जो हे जाणतो तो पंडित आहे. समपत्रम. पोस्ट कार्ड. वृक्षाग्रवासी न च पक्षीराजः त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्नो घटो न मेघः. वृक्षावर राहतो पण पक्षीराज नाही. त्रिनेत्रधारी आहे परंतु शिव नाही. झाडांच्या सालांची वस्त्रे नेसतो पण सिद्धयोगी नाही. पाण्याला धारण करतो पण ढग नाही व घडाही नाही. नारळ. सानुजः काननं गत्वा यातु धानान् जघानकः मध्ये वर्णत्रयं दत्त्वा रावणः कीदृशो वद.
छोट्या भावाबरोबर वनामध्ये जाऊन कोणी राक्षसांना ठार मारले रामाने? मधल्या 3 वर्णांना जोडून सांगा. रावण कसा होता? राक्षसोत्तम.